गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. सगळ्यांना माझा आवाज येतोय? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, चला सगळ्यांनी अटेंडन्स लावून घ्या पटकन. ओके, सगळ्यांनी ईव्हीएसचं टेक्स्टबुक ओपन केलं? फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट, सेकंड स्टँडर्ड स्टुडंट, ईव्हीएसचं टेक्स्टबुक ओपन केलं का? ओके, तर कोणीही माईक ऑन करायचा नाहीये, व्हिडिओ ऑन करायचा नाहीये. ओके, ज्याला सांगेल त्यानेच माईक आणि व्हिडिओ ऑन करायचा आहे. फर्स्ट आपण फर्स्ट स्टँडर्डचं ईव्हीएसचं फर्स्ट नेक्स्ट लेसन घेऊया आणि नंतर सेकंड स्टँडर्डचं न्यू लेसन घेऊया. ओके, लेट्स स्टार्ट. चला, मी स्क्रीन शेअर करते. मला सांगा सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे का? स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे? ओके, तर फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट, तुमचा आज युनिट 7 स्टार्ट होतोय. बघा, लास्ट टाइम आपण सेफ्टी अँड सेफ्टी फर्स्ट घेतलं होतं लेसन. ओके, सगळ्यांना लक्षात आहे ना? आणि आज आपण नेक्स्ट युनिट स्टार्ट करणार आहोत, आपला प्लांट लाईफ. त्याच्यामध्ये सगळं प्लांट बद्दल आहे. ओके, जसं सेकंड स्टँडर्डचा होता एक युनिट प्लांट बद्दल. ओके, तसं आता तुमचं सुद्धा एक युनिट आहे प्लांट लाईफ. प्लांटच्या बद्दल सगळा या युनिट मध्ये आपल्याला स्टडी करायचा. ओके, तर या युनिट मधला जो 18 चॅप्टर आहे, ओके, तो काय प्लांट अराउंड अस. लेसनचं नाव काय? प्लांट अराउंड अस. तर आपल्या आजूबाजूला सगळीकडे तुम्हाला प्लांट दिसतात दिसतात ना सगळ्यांना? प्लांट्स आहेत ना आपल्या आजूबाजूला, सराउंडिंग मध्ये, एन्व्हायरमेंट मध्ये सगळ्यांना दिसतात ना प्लांट्स, ट्रीज? तर त्या प्लांट बद्दल आज आपल्याला स्टडी करायचं. ओके, चला स्टार्ट करूया आपण. चॅप्टर नंबर 18, प्लांट्स अराउंड अस. लेट अस गो टू द गार्डन. व्हॉट डू वी सी? जेव्हा आपण गार्डन मध्ये जातो आपल्याला काय दिसतं? काय दिसतं तुम्हाला गार्डन मध्ये तुम्ही जाता तेव्हा? तुम्हाला सगळीकडे असं हिरवं हिरवगार दिसतं ना, सगळं ग्रीन ग्रीन दिसतं गार्डन मध्ये. ग्रास असतं, गवत असतं, परत झाडं असतात सगळीकडे. ओके, ट्रीज असतात, छोटे छोटे प्लांट्स पण असतात. जे छोटे असतात झाडं त्यांना आपण प्लांट्स बोलतो. ओके, तर तुम्ही गार्डन मध्ये जाता तेव्हा तुम्हाला प्लांट्स दिसतात. ओके, सगळीकडे ग्रीन ग्रीन कलर दिसतं. वी सी डिफरंट टाइप्स ऑफ प्लांट्स अराउंड अस. आणि आपल्या बाजूला आपल्या आजूबाजूला आपण वेगवेगळ्या प्रकारची झाडं बघतो. ओके, सम प्लांट्स आर बिग, सम प्लांट्स आर स्मॉल, सम प्लांट्स आर व्हेरी स्मॉल. बघा, काही जी झाडं असतात ती मोठी असतात. असतात ना, जसं मँगोची वगैरे झाडं आहेत ती खूप मोठी असतात. आणि काही जे प्लांट्स असतात ते स्मॉल असतात, छोटी असतात. आणि काही खूपच छोटी असतात. ओके, बघा, जसं इथे दिलंय बनियान ट्री, वडाचं झाड किती मोठं असतं? बनियान ट्री मोठं असतं ना, बिग असतं. नंतर बघा रोज. रोज बघा छोटा असतं, स्मॉल प्लांट आहे हा रोज, छोटच झाड असतं. ग्रास तर व्हेरी शॉर्ट आहे, व्हेरी स्मॉल प्लांट आहे. बघा ग्रास हा व्हेरी स्मॉल प्लांट आहे, एकदम छोटं बारीक गवत. किती आपल्याला एवढं दिसतं का तरी? किती छोटा ग्रास आहे. ओके, नेक्स्ट बघा इथे काय दिलंय. इथे एक याचं दिलं, ग्रेप्सचं झाड आहे. बघा, ग्रेप्सचं प्लांट आहे. ओके, तर इथं बघा डिफरंट डिफरंट टाईपचे तुम्हाला प्लांट्स दिसत आहेत. हे काय? कॅक्टस. माहिती ना सगळ्यांना? निवडुंग, त्याला काटे असतात. तर हे बघा कॅक्टसचं झाड आहे, हा लेमनचं झाड आहे, हे रोज आहे. ओके, तर असे डिफरंट डिफरंट टाईपचे प्लांट्स आपण रोज बघत असतो. आपण आजूबाजूला आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये असतात, आपण रोज बघत असतो. ओके, तर बघा, सम प्लांट्स आर वीक. तर काही प्लांट्स बघा एकदम असे वीक असतात, मजबूत नसतात, एकदम एकदम वीक असतात, ते कमकुवत असतात. ते कॅनॉट स्टँड ऑन देअर ओन. आणि अं, ते स्वतः उभे नाही राहू शकत. जसं आता हे जे बनियान ट्री आहे बघा, बनियान ट्री, हे रोजचं प्लांट, हे स्वतःच असतात, उभे असतात. ओके, त्यांना कोणाचा आधार नाही लागत. त्यांचं जे स्टेम असतं
खोड असतं ते खूप काय स्ट्रॉंग असतं. ओके. पण काही असे प्लांट आहेत त्याचे स्टेम्स आहेत ना, त्याचे खोड ते एकदम हे असतं, हलकं असतं, म्हणजे एकदम वीक असतं, कमकुवत कमजोर असतं. मग ते स्वतः स्वतः असं ते उभं पण नाही राहू शकत, एवढं ते कमजोर असतं त्यांचं खोड. मग दे आर कॉल्ड क्लाइंबर्स. त्यालाच काय बोलतात? क्लाइंबर्स. क्लाइंबर्स म्हणजे काय? वेली. तुम्ही वेली बघितल्या असतील ना, कारल्याची वेल, द्राक्षांची वेल, हे बघा इथे दिलंय. हे जे असतात ग्रेप्सचे हे प्लांट, तर असं त्यांना बघा दुसऱ्याच्या सपोर्टची गरज लागली वाढण्यासाठी. ते स्वतः राहिलेत का उभे? नाही, त्यांना एका काठीचा आधार द्यायला लागला ना, म्हणून त्यांना काय बोलतात? क्लाइंबर्स बोलतात. ओके. आणि त्यांचे जे हे असतात स्टेम, हे त्यांची जे खोड आहे बघा किती वीक आहे, किती कमजोर आहेत. ओके. तर यांनाच काय बोलतात? क्लाइंबर्स. ओके. काय बोलतात? क्लाइंबर्स, कारण ते दुसऱ्यांवर काय होतात? क्लाइंब करत चढतायत. ओके. नेक्स्ट, दे नीड सपोर्ट टू क्लाइंब. त्यांना चढण्यासाठी दुसऱ्याचा सपोर्ट पाहिजे असतो, म्हणून त्यांना काय बोलतो आपण? क्लाइंबर्स. सम प्लांट्स हॅव अ थोर्न्स. बघा, जे काही प्लांट्स असतात त्यांना काय असतात? थोर्न्स असतात. त्याला काय असतात? थोर्न्स म्हणजे काटे असतात. ओके. काही काटेरी असतात ना झाडं, जसं हे बघा कॅक्टस, निवडुंगाचं झाड आहे, त्याला काटे असतात. परत तुम्ही हे पण बघितलं असेल, ॲलोवेरा, कोरफड बघितलं ना तुम्ही, त्याला सुद्धा थोडे काटे असतात. ओके. तर थ्रॉन्स आर शार्प अँड प्रिक अस. बघा किती ते काटेरी असतात. ओके. तर सगळ्यांना कळालं? दोन आपण टाईप बघितले प्लांटचे, कुठले? क्लाइंबर्स आणि थ्रोन्स. कळालं तुम्हाला? काही प्लांट्स कसे असतात? बिग असतात, काही स्मॉल असतात, आणि काही व्हेरी स्मॉल असतात. ओके. तर काहींचे जे प्लांट असतात ते काही प्लांट कसे असतात? वीक असतात, कमजोर असतात. त्यांना उभं राहण्यासाठी दुसऱ्यांचा सपोर्ट पाहिजे असतो. मग त्यांनाच काय बोलतो आपण? क्लाइंबर्स बोलतो. काय बोलतो? क्लाइंबर्स, वेली. ओके. आणि काही जे झाडं असतात त्यांना काय असतात? थ्रोन्स असतात, म्हणजे काटे असतात, त्यांना आपण काटेरी वनस्पती बोलतो. ओके. काटेरी झाडं बोलतो आपण. आता बघा, एव्हरी पार्ट ऑफ द प्लांट हॅज अ स्पेशल नेम. ओके. आता प्रत्येक प्लांटचे जे पार्ट आहेत, जसं आपल्या बॉडी पार्ट्सला वेगळी वेगळी नाव आहेत ना, तसे प्लांटचे जे पार्ट्स आहेत त्याला सुद्धा वेगळी वेगळी नाव आहेत. सेकंड स्टँडर्ड मध्ये शिकलोय. ओके. सेकंड स्टँडर्ड वाल्यांना माहिती आहे सगळे कुठले कुठले पार्ट्स असतात बघा. रूट्स, काय काय असतात पार्ट्स? रूट्स, स्टेम, leaves, flowers and fruits are the different parts of the plant. बघा, प्लांटचे कुठले कुठले डिफरंट टाइप्स असतात, पार्ट्स असतात? रूट्स. रूट्स म्हणजे काय? मुळं, जी इथे बघा तुम्हाला दिसत आहेत, ही जी असतात त्याची झाडाची मुळं, त्याला काय बोलतात? आपण रूट्स बोलतो. ओके. त्याच्यानंतर स्टेम. स्टेम म्हणजे काय? त्याचं खोड. ओके. नंतर काय असतं? फ्रूट. फ्रूट बघा, जे फ्रूट येतात त्याला सगळ्यांना माहिती आहे, ते त्याला फ्रूट बोलतात. आणि नंतर फ्लावर्स आणि लिव्स, पानं. तर हे सगळे काय आहेत? पार्ट्स आहेत. कशाचे? प्लांटचे पार्ट्स आहेत. ओके. बघा, नेक्स्ट, द रूट मोस्टली ग्रो बिलो द ग्राउंड. आता जे रूट्स असतात ते कुठे उगवतात? त्यांची ग्रोथ कुठे होते? हे रूट्स कुठे असतात? जमिनीच्या खाली. तर तुम्हाला लक्षात असायला पाहिजे, रूट्स नेहमी कुठे वाढतात? जमिनीच्या खाली ग्रो होतात, वाढतात. ओके. नेक्स्ट, द स्टेम ग्रो अबाव द ग्राउंड. ओके. आणि जो स्टेम असतो, खोड, हे जमिनीच्या वरती काय होतं? वाढतं. ओके. आणि इट ग्रो टुवर्ड्स द सनलाइट. जिथे सूर्यप्रकाश येतो त्या सूर्यप्रकाशाच्या दिशेनेच ते वाढतं. आता तुम्ही एखादं झाड लावलं, समजा तुम्ही लावलं गुलाबाचं झाड. ओके. रोजचं प्लांट लावलं तुम्ही, तर त्याला पहिले खाली काय येतील? रूट्स येतील. नंतर असं स्टेम वरती जमिनीच्या तुमच्या ग्राउंडच्या वरती स्टेम येईल. ओके. आता ते स्टेम थोडं थोडं मोठं होत जाईल, आणि ते कुठल्या साईडनी वाकेल माहितीये? ज्या साईडने सूर्यप्रकाश येतो, ज्या दिशेने सनलाइट येतं त्या दिशेने ते काय होतं? ग्रो होतं. ओके. अ स्टेम बियर्स लीव्स, फ्लावर्स अँड फ्रुट्स. आता या स्टेम्सला काय काय येतात बघा. काय काय येतात स्टेमला? लीव्स येतात, पहिले पानं येतात, नंतर फ्लावर्स येतात, नंतर फ्रुट्स येतात. ओके. कळालं सगळ्यांना? डिफरंट टाइप्स ऑफ डिफरंट पार्ट्स ऑफ प्लांट.
डिफरंट डिफरंट पार्ट्स कळाले का प्लांटचे? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, रूट्स असतं. फर्स्ट कुठला पार्ट आहे? रूट, नंतर स्टेम, नंतर लिव्स, फ्लावर अँड फ्रुट्स. ओके, तर हे डिफरंट पार्ट्स आहेत. जसे आपले बॉडी पार्ट्स आहेत ना, आईज, नोज, तसे प्लांटचे सुद्धा पार्ट्स आहेत. आता बघा नेक्स्ट काय दिलंय त्यांनी. मोस्ट प्लांट हॅव अ लिव्स. द लिव्स आर ऑफ डिफरंट शेप्स अँड साइजेस. आता बघा सगळ्या झाडांना पानं असतात. असं कुठलं झाड नाही त्याला पान नाही. ओके, तर खूप जास्त असं झाड आहे सगळ्यांना पानं असतात. आणि ती पानं कशी असतात बघा, सगळ्यांची एकसारखी असतात का? सेम असतात का सगळ्यांची लिव्ज? नाही, काहींची स्मॉल असतात एकदम. बघा म्हणजे तुमची तुळस आहे त्याची एकदम, बघा एकदम पानं छोटी असतात. ओके, नंतर तुम्ही जरा जास्वंदाचं झाड घेतलं तर त्याचं थोडं मोठं असतं पान. नंतर तुम्ही कमळाचं झाड घेतलं तर त्याचं पान किती मोठं असतं. पिंपळाचं, नंतर हे बघा इथे नारळाचं दिलं झाड, त्याची पानं बघा किती मोठं आहे. ओके, तर अशा सगळ्या प्लांटचे जे लिव्ज असतात ते सगळे डिफरंट शेपचे असतात. सगळ्यांचा शेप सुद्धा डिफरंट असतो. ओके, आता बघा इथे जे दिलंय हे लोटस आहे, म्हणजे कमळाच्या झाडाचं पान आहे. बघा कसं आहे ते गोलाकार आहे ना. आणि हे पिंपळाच्या झाडाचं पान आहे, ते बघा कसा शेप आहे. नंतर इकडे बघा हे केळीचं पान आहे, हे जास्वंदाचं पान आहे. ओके, तर सगळ्या जे प्लांट्स आहे सगळ्यांचे लिव्स, प्लांटचे लिव्स कसे असतात? डिफरंट शेपचे असतात आणि डिफरंट साईजचे असतात. ओके, नेक्स्ट आता फ्लावर्स. फ्लावर्स आर डिफरंट कलर्स अँड शेप. आता फ्लावरचा सुद्धा कलर आणि शेप डिफरंट असतो. सगळ्या झाडांना एकसारखेच फ्लावर येतात का? नाही. रोजचं फ्लावर वेगळं असतं, कलर वेगळा असतो. नंतर जो सनफ्लावर आहे त्याचा कलर वेगळा असतो, त्याचा साईज तो किती थोडा मोठा असतो. हिबिस्कस म्हणजे जास्वंदाचं जे फ्लावर आहे ते वेगळं असतं. जे झेंडू आहे बघा इथे झेंडूचं झाड फ्लावर, त्याचं सुद्धा वेगळं असतं. ओके, तर सगळ्या फ्लावरचं कलर्स आणि शेप्स वेगळे असतात. त्याच्यामुळे तर आपण ओळखतो ना कुठलं कशाचं झाड आहे. ओके, सगळ्यांना जर सेमच फुलं आली असती तर आपण कन्फ्युज झालो असतो, सेम कलरची फुलं आली असती तर. पण हे डिफरंट जे कलरचे फुलं येतात झाडांना त्याच्यामुळे आपल्याला ओळखता येतात कशाचं झाड आहे. ओके, सम फ्लावर्स हॅव अ स्वीट स्मेल. बघा, आणि या फुलांना, यातल्या काही फुलांना एकदम सुगंधी वास असतो. असतो ना सगळ्यांना फुलांना वास? घेतलाय ना तुम्ही? रोजचा वास वेगळा येतो, झेंडूचा वास वेगळा येतो. ओके, जे सदाफुली असतं त्याचा वास वेगळा येतो. तर सगळ्या फुलांचा वास सुद्धा वेगळा येतो. ओके, कळालं सगळ्यांना? एवढं कळालं का सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, त्याच्यानंतर बघा खाली काय दिलंय. प्लांट्स आर आवर फ्रेंड. आता हे प्लांट्स आहेत, हे जे झाड आहेत आपले मित्र आहेत. ओके, दे गिव्ह अस मेनी युजफुल थिंग्स. आणि ते आपल्याला का आपले मित्र आहेत? ते आपल्याला खूप सारे गोष्टी प्लांट्स पासून मिळतात. जसं आपण बघितलं ना सेकंड स्टँडर्ड स्टुडंट, काय काय मिळतं आपल्याला प्लांट्स पासून? वूड भेटतं, पेपर मिळतो, परत अजून कॉटन मिळतो, त्याच्याने आपण कपडे तयार करतो. फूड भेटतं. ओके, फूड ग्रेन्स, धान्य भेटतं. हे सगळं आपण बघितलं. तर बघा प्लांट्स आपल्याला खूप युजफुल थिंग्स देतात. वी कॅनॉट लिव्ह विदाउट प्लांट. प्लांट शिवाय आपण जगू शकत नाही. ओके, तर बघा प्लांट गिव्ह अस मेनी युजफुल थिंग. तर बघा प्लांट्स काय काय देतात आपल्याला? फ्लावर्स मिळतं प्लांट्स कडून. ओके, नंतर ग्रेन्स जे धान्य, गहू, ज्वारी, बाजरी, हे सगळे ग्रेन्स, तांदूळ, हे सगळं आपल्याला प्लांट्स कडून मिळतं. नेक्स्ट फ्रुट्स, वेगवेगळ्या प्रकारचे जे तुम्ही फ्रुट्स खाता ना, चिक्कू, मँगो, हे सगळं आपल्याला प्लांट्स कडून मिळतं. नेक्स्ट मेडिसिन. मेडिसिन सुद्धा तुम्हाला प्लांट्स कडून मिळतं, आपण बघितलंय. ओके, नेक्स्ट अजून काय असतं? प्लांट्स कडून काय मिळतं बघा? व्हेजिटेबल्स. तर व्हेजिटेबल सुद्धा आपल्याला प्लांट्स कडून मिळतं. कळालं सगळ्यांना? प्लांट्स म्हणून आपल्याला खूप युजफुल आहेत. कळालं का सगळ्यांना लेसन? नेक्स्ट काय दिलंय बघा तुम्हाला? क्लासरूम ऍक्टिव्हिटी काय दिले आपण बघूया जरा. टेक अ शॉलो कंटेनर, पुट सम कॉटन वूल इन इट, प्लेस अ सम ग्रीन मूंग ऑन द कॉटन,
Sprinkle water on it every day. Keep a container near the window still. Check and see what happens after 4 5 days. आणि discuss about it your classmate. बघा काय सांगितलंय, कंटेनर घ्यायला सांगितलंय, एक भांडं घ्यायला सांगितलंय. त्याच्यामध्ये काय करायचंय, थोडा कापूस, थोडस असं कॉटनचा कपडा टाकायचा. ओके, कॉटनचा कपडा घ्यायचा आहे. मग त्याच्यावर काय करायचे, मूग डाळ ठेवायची. ओके, मूग माहितीत ना, हिरवे, ते मूग ठेवायचे. ओके, आणि रोज त्याच्यावर काय करायचं, रोज पाणी शिंपडायचं. ओके, 4 5 दिवस, आणि त्याने एका खिडकी जवळ ठेवायचं. ओके, त्या भांड्याला रोज पाणी त्याच्यावर शिंपडायचं. आणि तुम्हाला काय दिसेल, 4 5 दिवसांनी त्याला मोड आलेले दिसतात ना तुम्हाला, त्याला स्प्राउटिंग झालेलं असतं. मूग डाळ स्प्राउट आलेले असतात, मोड आलेले असतात. ओके, नेक्स्ट, रिमेंबर, प्लांट्स आर ऑफ डिफरंट टाइप्स. तर सगळे प्लांट्स वेगवेगळ्या टाईपचे असतात. इच पार्ट ऑफ द प्लांट हॅज अ स्पेशल नेम. आणि प्लांटच्या प्रत्येक पार्टला एक वेगळं वेगळं नाव असतं, स्पेशल नाव असतं. प्लांट गिव्ह अस मेनी युजफुल थिंग. प्लांट कडून आपल्याला खूप युजफुल थिंग्स मिळतात. वी कॅनॉट लिव्ह विदाउट प्लांट्स. आणि प्लांट शिवाय आपण जगू शकत नाही. कळालं सगळ्यांना प्लांट कसे आपल्याला इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट, कळालं का तुम्हाला लेसन, प्लांटचे डिफरंट पार्ट्स आणि कसे आपल्याला युजफुल आहे, काय काय मिळतं आपल्याला प्लांट कडून. ओके, चला आता आपण एक्सरसाइज बघूया, क्वेश्चन आन्सर्स बघूया. तुम्ही मला आन्सर सांगायचे आहेत. ओके, चला बघा काय क्वेश्चन आहे इथे. फर्स्ट क्वेश्चन, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन काय बघा, नेम 3 ट्रीज यू सी इन युअर नेबरहुड. तुमच्या शेजारी आजूबाजूला असणाऱ्या 3 झाडांची नावे लिहा. चला, कोण सांगणार मला, कुठलेही 3 झाडांची नावे तुमच्या आजूबाजूला असणारी. चला, ज्याला येते. ओके, कुशाल सांग. ओके, जिज्ञासा तू सांग, कुठले 3 ट्रीज आहेत तुझ्या आजूबाजूला, त्यांची नावं सांग मला. जामुन, मँगो, गवार. गवाज, व्हेरी गुड. जामून, मँगो आणि गवाज. बघा, जिज्ञासाच्या घराच्या साईडला जांभळाचं झाड आहे, पेरूचं झाड आहे आणि आंब्याचं झाड आहे. बघा, नेक्स्ट तुळजा, तू सांग, तुझ्या आजूबाजूला कशाची झाड आहेत. मँगो, हम्म, सीताफळ ओके, आणि आंबा. हा बघा, तर जी जी तुमच्या आजूबाजूला कुठली झाडं असतील त्यांची नावं तुम्हाला लिहायची. ओके, समजलं फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर. नेक्स्ट बघा, नेम 3 थिंग्स वी गेट फ्रॉम प्लांट्स. आता आपल्याला प्लांट्स कडून कुठल्या 3 गोष्टी मिळतात, कुठल्या कुठल्या गोष्टी मिळतात, खूप काय मिळतं आपल्याला प्लांट्स कडून, त्यातल्या 3 गोष्टी सांगायच्यात. ओके, चला वल्लभ, सांग, तुला आपल्याला प्लांट्स कडून काय काय मिळतं. वल्लभ, माइक ऑन कर. फूड, फ्लावर, ग्रेन्स, व्हेरी गुड. बघा, प्लांट्स कडून आपल्याला फ्रूट मिळतं, फ्लावर मिळतं आणि ग्रेन्स सुद्धा मिळतं. ओके, विराज तू सांग, प्लांट्स कडून आपल्याला काय मिळतं. व्हेजिटेबल, हा, फ्लावर आणि एक विसरले सगळेजण, मेडिसिन सुद्धा मिळतं ना, तर मेडिसिन सुद्धा लिहायचं. ओके, तर बघा, येस, व्हेरी गुड. माइक ऑफ करा. तर बघा, कुठले 3 थिंग्सच लिहायला सांगितले, 3च गोष्टी लिहायला सांगितल्या, तर तुम्ही काही लिहू शकता. फ्लावर, फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, मेडिसिन, काही लिहू शकता. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. नेम 3 स्मॉल प्लांट्स फाउंड युअर स्कूल गार्डन.
आता तुमच्या स्कूल गार्डन मध्ये जे छोट्या झाड आहेत, कुठलेही 3 झाडांची नावं लिहायची आहेत, छोटी झाडं पण, हा का. चला, कोण सांगणार मला कुठले स्मॉल प्लांट्स? चला, ज्याला येतं त्यांनी नाव सांगा मला. स्मॉल, कुठले कुठले स्मॉल प्लांट्स तुमच्या गार्डन मध्ये स्कूलच्या, कशा कशाचे आहेत? हॅलो, माझा आवाज येतोय? ओके, वल्लभ सांग, कुठले स्मॉल प्लांट्स आहेत? marigold, हा. daisy, आणि rose. ओके, व्हेरी गुड. बघा, मारीगोल्ड, डेझी आणि रोज. जिज्ञासा तू सांग. Rose and flowers. Flower. कुठला? रोज अँड Rose and flower. ओके. Flower. ओके, तर सगळ्यांनी लिहायचंय जे जे छोटे छोटे प्लांट्स आहेत, छोटे स्मॉल प्लांट्स माहिती ना सगळ्यांना, जी जी छोटी प्लांट्स आहेत सगळी फुलांची समजा असेल तर ते तुम्हाला लिहायचं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. नेम 3 व्हेजिटेबल्स. चला, व्हेजिटेबल्सची नावं सांगा 3. तर सगळ्यांना माहित आहेत कुठले. चला, एकेकाने. तुळजा, तू सांग 3 व्हेजिटेबल्सची नावं. Yes, ma'am. Lady finger, हा, brinjal, capsicum. व्हेरी गुड. नेक्स्ट, वल्लभ तू सांग व्हेजिटेबल्सची नावं. Bell, potato, chili. येस. नेक्स्ट, विराज तू सांग 3 व्हेजिटेबल्सची नावं. Chili, brinjal, carrot, potato, येस, pumpkin, पम्पकिन. व्हेरी गुड. onion. ओके, व्हेरी गुड. सगळ्यांना माहिती आहे सगळे व्हेजिटेबल्सची कुठलेही 3 नेम्स लिहायचे. ओके, तर कॅबेज, कॉलीफ्लावर, स्पिनॅच. ओके, सगळी ही नावं लिहू शकता तुम्ही. चला, नेक्स्ट क्वेश्चन काय आपण बघूया. मॅच द फॉलोइंग आहे बघा इथे. चला, हे तुम्हाला मॅच करता येईल सगळ्यांना. कॉलम ए आणि कॉलम बी दिले. आता सांगा रूट्स. रूट्सचं कुठे तुम्हाला दिसतंय इमेज? रूट सगळ्यांना माहित आहेत ना, इथे बघा सेकंड लास्ट रूट्स दाखवले, त्याला तुम्ही काय करायचं, मॅच करायचं. नंतर स्टेम, स्टेम दिले बघा लास्टला, त्या स्टेमला तुम्हाला मॅच करायचंय. नंतर फ्लावर, फ्लावर वरती बघा फर्स्ट मध्येच आहे फ्लावर, त्या फ्लावरला तुम्हाला मॅच करायचंय. नेक्स्ट लीफ, लीफ दाखवलंय. नंतर फ्रूट, मँगोचं फ्रूट दिलंय, त्या सगळ्याला मॅच करायचंय. ओके, तर मॅच करता येईल तुम्हाला, जोड्या लावता येतील, येतील ना सगळ्यांना? इझी आहे. ओके, ओके. तर एक्सरसाइज मध्ये एवढंच तुम्हाला करायचंय. फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन सगळ्यांना आन्सर कळाले? फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट. ओके, तर सगळ्यांनी घरी होमवर्क करायचंय. ओके, क्वेश्चन आन्सर्स लिहायचे. तुमची एक्झाम, हा, तुम्हाला तुम्हाला एक अनाउन्समेंट करायची होती. तुमची एक्झाम चालू होणार आहे, एक्झाम घेणार आहे 2 नोव्हेंबर पासून, 2 नोव्हेंबर पासून सेमिस्टर 1. जशी तुमची आता मागे युनिट टेस्ट घेतली ना, तशी आता सेमिस्टरची एक्झाम घेणार आहोत. ओके, तर सगळ्यांनी स्टडी करा, प्रिपरेशन करायला स्टार्ट करा. क्वेश्चन आन्सर सगळ्यांनी लर्न करायचे आहेत.
त्याच्यामध्ये ओनली फिलिंग द ब्लँक्स नसणार आहे, सगळं असणार आहे. आन्सर इन वन सेंटेन्स, मॅच द फॉलोइंग, फिलिंग द ब्लँक्स, सगळे क्वेश्चन्स असणार आहेत. तर त्याच्यामुळे सगळे तुम्हाला क्वेश्चन आन्सर्स लर्न करायचे. ओके, चला. सेकंड स्टँडर्ड स्टुडंट आहेत ना क्लासमध्ये? फक्त एकच आहे दोन आहेत. सेकंड स्टँडर्ड स्टुडंट चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, चला तुमचं आता नेक्स्ट लेसन घेऊया आपण. तर तुमच्या नेक्स्ट लेसनचं नाव आहे बघा 3.5 लुक अराउंड. ओके, आजूबाजूला बघा. ओके, तर 3.5 लुक अराउंड, तर आजूबाजूला बघा. तर बघूया आपण या लेसन मध्ये काय दिलंय. आपल्या आजूबाजूला काय काय गोष्टी असतात त्याबद्दल सांगितलं. ओके, तर बघा, लुक अराउंड. देअर आर मेनी प्लेसेस ऑफ इम्पॉर्टन्स, मेनी प्लेसेस ऑफ इम्पॉर्टन्स अराउंड अस. तर आपल्याला ज्या ज्या महत्वाच्या ज्या ज्या महत्वाच्या हे असतात गोष्टी, आपल्याला महत्वाच्या असणारे जागा, त्या आपल्या आजूबाजूला असतात. ओके, देअर आर मेनी प्लेसेस ऑफ इम्पॉर्टन्स अराउंड अस. आपल्याला गरज असलेल्या, आपल्याला महत्वाच्या असलेल्या सगळ्या काही ज्या ठिकाण आहेत आपल्या आजूबाजूला असतात. We visit holy places like temples, churches, mosques, gurudwaras, agiaris and many other places. बघा, आपल्या आजूबाजूला हे सगळे असतात ना होली प्लेसेस, म्हणजे धार्मिक स्थळ. धार्मिक स्थळ म्हणजे जिथे देव सगळं आहे. म्हणजे बघा, आपले टेम्पल्स, मंदिरे आहेत. चर्च, जे ख्रिश्चन लोक आहेत त्यांचे चर्च असतात आहेत. मॉस्क्यूज, मशिदी आहेत आपल्या आजूबाजूला खूप सारे. गुरुद्वार सुद्धा आहेत. आगियारी सुद्धा आहे, पारसी लोकांचं जे आहे टेम्पल, त्याला काय बोलतो आपण? आगियारी. ओके, तर आपल्या आजूबाजूला हे सगळं तुम्हाला रोज दिसतं आहे ना. तुमच्या आजूबाजूला बघितलं असेल तुम्ही, चर्च आहे आपल्या, टेम्पल, मंदिरे असतात. ओके, मशिदी असतात, गुरुद्वारा. ओके, वी सी हॉस्पिटल, मार्केट, स्कूल, कॉलेजेस, बँक, शॉपिंग सेंटर, शॉपिंग मॉल्स अँड मल्टिप्लेक्सेस. बघा, आपल्या आजूबाजूला अजून काय काय असतं बघा. हॉस्पिटल्स असतात, आहेत ना हॉस्पिटल्स. मार्केट, स्कूल, कॉलेजेस, बँक, शॉपिंग सेंटर्स. ओके, शॉपिंग मॉल्स आणि मल्टिप्लेक्सेस. मल्टिप्लेक्सेस म्हणजे थिएटर्स, जिथे तुम्ही काय करायला जातात, मूवीज बघायला जातात. ओके, तर आपल्या बाजूबाजूला हे सगळी सुद्धा सगळे महत्वाचे हे आहेत प्लेसेस. मल्टिप्लेक्सेस आर मूवी थिएटर्स विच हॅव मेनी स्क्रीन्स. बघा, मल्टिप्लेक्सेस म्हणजे काय? हे मूवी थिएटर असतं. माहिती ना सगळ्यांना, थिएटर मध्ये मूवी बघायला जातात तर त्याच्यामध्ये खूप सारे स्क्रीन्स असतात, मोठे मोठे LCD टाईपचे. हॉस्पिटल आर प्लेसेस वेअर देअर आर मेनी डॉक्टर्स अँड नर्सेस. आता हॉस्पिटल्स कुठे असतात? हॉस्पिटल्स मध्ये कोण असतात? खूप सारे डॉक्टर्स आणि नर्सेस असतात. दे लुक आफ्टर दी पेशंट. आणि ते कोणाची काळजी घेतात? पेशंटची काळजी घेतात. ओके, तर आपण हॉस्पिटलमध्ये खूप सारे डॉक्टर्स आणि नर्सेस असतात, आणि जे कोणी आजारी असतील त्यांची काळजी घ्यायचं काम कोण करतं? डॉक्टर आणि नर्सेस करतात. नेक्स्ट, देअर आर फॅक्टरीज, ऑफिसेस, रेस्टॉरंट, हॉटेल्स, पोस्ट ऑफिसेस, रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट्स अँड सी पोर्ट्स. बघा, अजून आपल्या आजूबाजूला कुठली कुठली ठिकाणं असतात? आपल्या आजूबाजूला काय काय असतं? फॅक्टरीज असतात, खूप साऱ्या फॅक्टरीज तुम्ही बघितल्या असतील. ऑफिसेस असतात, रेस्टॉरंट्स असतात, हॉटेल्स असतात, पोस्ट ऑफिस असतात, रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट आणि सी पोर्ट. सी पोर्ट म्हणजे बंदर, जिथे आता एअरपोर्ट म्हणजे काय? जिथे विमानं थांबतात. सी पोर्ट म्हणजे जिथे जहाज थांबतात. ओके, तर आपल्या आजूबाजूला ही सगळी ठिकाणे असतात. नंतर, वी बाय पोस्टेज स्टॅम्प्स, पोस्ट कार्ड अँड एनव्हलप्स ऍट द पोस्ट ऑफिस. आता आपल्याला जे पोस्टेज स्टॅम्प्स असतात, स्टॅम्प पोस्ट ऑफिस मध्ये मिळतात ना सगळं. पोस्टाचे जे एनव्हलप्स असतात, ज्याच्यातनं लेटर पाठवायचं असतं, ते एनव्हलप, पोस्ट कार्ड आणि पोस्ट ज्याच्यावर आपण स्टॅम्प लावतो, ते सगळं आपल्याला कुठे मिळतं? पोस्ट ऑफिस मध्ये मिळतं. ओके,
There are also high rise buildings, parks, gardens, clubhouses, museums, and monuments around us. बघा आपल्या आजूबाजूला अजून काय काय असतं? मोठ्या मोठ्या बिल्डिंगी असतात, गार्डन असतात, पार्क असतात, क्लब हाऊसेस असतात, म्युझियम्स माहित आहेत ना सगळ्यांना म्युझियम वस्तू संग्रहालय जिथे सगळे जुन्या काळातले वस्तू ठेवलेले असतात त्याला म्युझियम्स बोलतात. ओके आणि मॉन्युमेंट्स म्हणजे काय स्मारक एखाद्याचं स्मारक बांधलेलं असतं त्याला बोलतात मॉन्युमेंट्स. नेक्स्ट वी सी बायसिकल मोपेड्स स्कूटर्स कार बसेस ऑटो रिक्षा अँड ट्रक्स ऑन द रोड. अजून आपण आपल्या आजूबाजूला काय दिसतं रोडवर सगळे गाड्या दिसतात ना सगळे बायसिकल स्कूटर्स कार्स बसेस ऑटो रिक्षा ट्रक. ओके तर बघा आपल्या लुक अराउंड म्हणून लेसनचं नाव काय लुक अराउंड म्हणजे आपल्या आजूबाजूला जे काही दिसतं ते या लेसन मध्ये दिलंय. ओके तर काय कळालं सगळ्यांना आपल्या आजूबाजूला काय काय असतं? सगळ्यांना कळालं का? रिप्लाय करा चॅट बॉक्स मध्ये. तर बघा आपल्या आजूबाजूला काय काय असतं पहिले काय सांगितलं त्यांनी होली प्लेसेस असतात म्हणजे धार्मिक स्थळं. होली प्लेसेस मध्ये काय काय आलं आपलं टेम्पल्स आलं मॉस्क्यूज आलं देन चर्च आलं नंतर गुरुद्वारा नंतर आगियारीज. ओके नंतर आपल्या आजूबाजूला काय असतं अजून हॉस्पिटल असतात स्कूल असतात कॉलेजेस बँक परत शॉपिंग सेंटर जिथे तुम्ही शॉपिंग करायला जातात मार्केट मल्टिप्लेक्सेस शॉपिंग मॉल. ओके परत पोस्ट ऑफिस असतं आपल्या आजूबाजूला जिथे आपल्याला पोस्ट कार्ड पोस्ट एनवलप मिळतं. ओके अजून आपल्या आजूबाजूला काय असतं बिल्डिंग्स असतात मोठ्या मोठ्या पार्क गार्डन नंतर क्लब्स हाऊसेस म्युझियम हे सगळं आपल्या आजूबाजूला असतं. नेक्स्ट अजून आपल्याला काय दिसतं बायसिकल स्कूटर कार्स ऑटो रिक्षा हे सुद्धा आपल्या आजूबाजूला असतात. बघा इथे तुम्हाला पिक्चर मध्ये दाखवलंय हॉस्पिटल दाखवलंय एअरपोर्ट दाखवलंय म्युझियम दाखवलंय बघा आणि नंतर काय दिलंय कॉलेज दाखवलंय आणि रोडवर सगळ्या बाईक्स कार्स वगैरे दाखवलेत. कळालं सगळ्यांना लेसन? ते एकदम छोटा इझी लेसन होता. सेकंड स्टँडर्ड स्टुडंट कळालं का तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. चला आता क्वेश्चन आन्सर्स बघूया सेकंड स्टँडर्ड स्टुडंट तुम्ही मला आन्सर सांगायचे. ओके चला फर्स्ट काय बघा टिक करेक्ट आन्सर. आता जे करेक्ट सेंटेन्स असेल तिथे तुम्हाला टिक करायचंय करेक्ट. फर्स्ट काय दिलंय बघा राईज बिल्डिंग्स हॅव टू फ्लोअर्स. हाय राईज बिल्डिंग्स हॅव अ टू फ्लोअर्स. आता त्या मोठ्या बिल्डिंग्स असतात त्यांना टूच फ्लोअर असतात का? चला कोण सांगणार मला सेंटेन्स राईट आहे का रॉंग आहे कुशाल सांग. सांग कुशाल. रॉंग. त्यांनी आता काय Thank सांगितलं you, teacher. हा आता हे काय सांगितलं त्यांनी हाय रायझेस बिल्डिंग हाय राईज म्हणजे खूप मोठ्या उंच बिल्डिंग त्याला काही दोनच फ्लोअर असणार का नाही त्यांना खूप फ्लोअर असतात 11 12 13 14 फ्लोअरची सुद्धा बिल्डिंग असते. ओके नेक्स्ट अ मॉप इज अ बिगर दॅन ट्रक. जो मोप आहे तो ट्रक पेक्षा बिगर आहे असं त्यांनी सांगितलंय तर सेंटेन्स काय रॉंग आहे. ओके नेक्स्ट मल्टिप्लेक्सेस हॅव मेनी स्क्रीन. आता जे मल्टिप्लेक्सेस आहे थिएटर त्याच्यामध्ये खूप सारे स्क्रीन्स असतात. कोण सांगणार मधुरा सांग. मल्टिप्लेक्सेस हॅव मेनी स्क्रीन स्टेटमेंट राईट आहे का रॉंग आहे? मधुरा माइक ऑन कर. Yes, teacher. हा जे मल्टिप्लेक्सेस आहे म्हणजे थिएटर त्याच्यामध्ये खूप सारे स्क्रीन्स असतात असं त्यांनी सांगितलंय तर स्टेटमेंट रॉंग आहे का रॉंग राईट आहे? मी सांगितलं ना मल्टिप्लेक्सेस मध्ये खूप सारे स्क्रीन्स असतात तर सेंटेन्स राईट आहे. ओके हो teacher. हा माइक ऑफ करा. तर बघा मल्टिप्लेक्सेस हॅव मेनी स्क्रीन तर जे सिनेमा थिएटर आहे मूवी थिएटर त्याच्यामध्ये खूप सारे स्क्रीन्स असतात.
सेंटेन्स राईट आहे. नेक्स्ट आता काय दिलंय, अल्फाबेट क्विज दिलंय. ओके चला आता याच्यात बघूया आपण. विच ई इज द बिगेस्ट, विच ई इज द बिगेस्ट. बघा आता इथे तुम्हाला ई वरून काय सांगितलंय, प्रत्येकाची नावं दिलेली तुम्हाला. ओके एनवलप दिलाय, एलिफंट दिलाय, एक दिलाय. आता त्यांनी विचारलं कुठला ई याच्यातला मोठा आहे. कोण सांगणार मला, एलिफंट मोठा आहे की एनवलप मोठा आहे की एक मोठा आहे? जिज्ञासा सांग. एलिफंट. एलिफंट. ओके ते एलिफंटला काय करायचं, टिक करायचं. ओके नेक्स्ट क्वेश्चन. विच सी इज द फास्टेस्ट. आता असा हा कुठला लेटर आहे सी वरून, तो एकदम फास्ट आहे. बघा काय सांगणार, कार, सायकल, कार्ट. कोण सांगणार, तुळजा सांग. कार, सायकल, कार्ट. कुठला, कार. व्हेरी गुड. नेक्स्ट. थँक्यू मॅम. सायकल पेक्षा आणि कार्ट जी बुलक कार्ट असते बैलगाडी, त्याच्यापेक्षा कार आपली काय करते, फास्ट चालते ना, म्हणून कार. नेक्स्ट. विच आय इज द हेविएस्ट. आता असा कुठला आय आहे तो खूप जड असतो. आयरी, आयनी, लेमन अँड लीफ. कोण सांगणार, कुशाल सांग. कुठला आहे हेवीएस्ट आहे, जड आहे? आयरी म्हणजे लोखंड. तर लोखंड हे खूप जड असतं ना, लेमन आणि लीफ पेक्षा. ओके नंतर काय दिलंय, विच बी इज हा लाइटेस्ट. कुठला बी आहे तो सगळ्यात हलका आहे? बॅट, बॉल, बटरफ्लाय. कोण सांगणार, वल्लभ सांग. कुठला बी लाईट आहे? बटरफ्लाय. बटरफ्लाय. बटरफ्लायचं वजन कमी असतं, एकदम छोटं असतं बटरफ्लाय. बॉल आणि बॅट जड असतात थोडे. ओके कळालं सगळ्यांना. क्वेश्चन नंबर 2 कळाला. तर इथेच तुमचे सुद्धा एक्सरसाइज कम्प्लीट झालेले, सेकंड स्टँडर्ड स्टुडंट. क्वेश्चन आन्सर्स लिहिता येतील का तुम्हाला? ओके व्हेरी गुड. चला लेसन कळाला. चला आता आपण काय करूया, दोघांचे पण लेसन एकदम छोटे होते, इझी होते, कम्प्लीट झालेत लवकर. ओके चला आता आपण रीडिंग घेऊया. लास्ट टाइम रीडिंग स्टार्ट केलं होतं, आता सुद्धा करूया. ओके तर एक फर्स्ट स्टँडर्ड मधलं, नंतर एक सेकंड स्टँडर्ड मधलं स्टुडंट रीड करणार. ओके चला पहिले कोण रीड करणार फर्स्ट स्टँडर्ड मधून? नाव लिहा चॅट बॉक्स मध्ये, जो रीड करेल. जिज्ञासा माइक ऑन कर, रीड कर बाळा. लेसन प्लांट लाईफ, प्लांट्स अराउंड अस. पहिले लेसनचं नाव बोल आणि नंतर रीड करायला स्टार्ट कर. Plants around us. Plants around us. अस. हे वाच. बोल. हा हा अस. कसं वाचतं तू? गो. गार्डन, GARDEN, गार्डन. Garden. What do we see? जोरात बोल. स्पेलिंग वाचणं बोलता येते. जोरात बोल. डिफरंट टाइप्स of the plants प्लांट्स around us. Some yes, plants are big
Repeat slowly. Some plants are small. Are small. Yes, so some. So the some plants are very small. Are very smart. Small. Small. ओके, माइक ऑफ करा. जिज्ञासा, रोज घरी रीडिंग करायचं. ओके, तर तुला नीट परफेक्ट वाचता येईल. चला, सेकंड स्टँडर्ड स्टुडंट कुशल, माइक ऑन कर आणि रीडिंग कर. लेसनचं नाव बोल आणि नंतर रीड करायला स्टार्ट कर. Look अराउंड. around. There are many places of इम्पॉर्टन्स. importance around youth with अस. earth. We go विजिट. visit visit होली. holy places like spelling वाचा आणि मग बघ बोल. TEMPLES temples टेम्पल्स. temples churches चर्च. church spelling वाच and mosques चार्जिंग देना. मॉस्क्यूज. uh, गुरुद्वारा. गुरुद्वारा गुरुद्वारा. गुरुद्वारा गुरु द्वारा. एचियर्स आगियारीज. Agiaris and मेनी. many other places we see hospitals, market, school, college, bank, shopping center, shopping मॉल. what मॉल. mall and मल्टीप्लेक्सेस. multiplexes multiplexes हम्म. are हम्म. movie हम्म. थिएटर्स. theaters which have many screens. Hospitals are places where that
There are many doctors and nurses. Then look. Then they look after the medic patients. patient. पेशंट. ओके, माइक ऑफ करा. घरी रोज रीडिंग करायची आहे कुशाल. Okay, teacher. नेक्स्ट फर्स्ट स्टँडर्ड कोण? वल्लभ, माइक ऑन कर. रीड कर. नेक्स्ट पॅरा. वल्लभ, माइक ऑन कर. Yes, teacher. हा, रीड कर. Yes. नीट वाचायच. यमी सम. Yes, sir. M-E some. Plants हा are हा वीक. weak. हा दे They काय कॅनॉट. cannot स्टँड stand on their जोरात वाच. tears. देअर जोरात वाच. Their हा ऑन O-W-N on ऑन on. दे They हा are हा called क्लाइंबर. Lambert. क्लाइंबर्स. दे They N-E-E-D नीड need सपोर्ट. support to हा क्लाइंब climb up. Some plants have थ्रॉन्स. thorns. थ्रॉन्स Thorns थॉर्न are शार्प and and prickles. prickles. ओके, माइक ऑफ करा. रोज घरी रीडिंग करायचंय. ओके वल्लभ. नेक्स्ट सेकंड स्टँडर्ड स्टुडंट अजून कोण रीड करणार? ओके, तुळजा. ओके, तू रीड कर. Yes, ma'am. हा, नेक्स्ट पेज. Every part of the plant has a special name. Roots, stem, leaves, flowers, and fruits are the different parts of a plant. The roots mostly grow below the ground. The stem grows above the ground. It grows towards sunlight. The stem bears leaves, flowers, and fruits. Most plants have leaves. The leaves are of different shape and size. Flowers are of different colors and shapes. Some flowers have a sweet smell. ओके, व्हेरी गुड. माइक ऑफ करा. नेक्स्ट अजून कोण आहे? अजून फर्स्ट स्टँडर्ड. विराज, माइक ऑन कर. चल, हे पिंक बॉक्स मधलं रीड कर. रिमेंबर. रीड कर हे.
विराज, Plants are of different types. Every हम्म part of the have has has a special name. Plants use us us many useful things. We cannot live without. without plants. ओके, व्हेरी गुड. रोज घरी रीडिंग करायचं. ओके, सगळ्या स्टुडंटने आजपासून रोज घरी रीड करायचंय. रोज एक एक लेसन रीड करायचं. ओके, तेव्हा तुम्हाला नीट क्लिअर वाचता येईल. ओके, मम्मी पप्पाची हेल्प नाही घ्यायला लागणार, तुम्हाला स्वतःहून वाचता येईल. ओके, आता फर्स्ट स्टँडर्ड वाले सेकंड स्टँडर्ड मध्ये जाणार, तुम्हाला रीड करता यायला पाहिजे. ओके, आणि सेकंड स्टँडर्ड स्टुडंट तर थर्ड स्टँडर्ड मध्ये जाणार, तेव्हा तर खूप मोठी मोठी आन्सर असणार आहेत. तर आन्सर तुम्हाला लर्न करायला लागतील, तर रीड करता यायला पाहिजे तुम्हाला. ओके, कळालं? तर आजपासून सगळ्यांनी रीड करायचंय रोज लेसन. ओके, तर सगळ्यांना होमवर्क कळाला? फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट आणि सेकंड स्टँडर्ड स्टुडंट एक्सरसाइज सगळ्यांनी सॉल्व्ह करायची आहेत. ओके, चला मग आपण इथेच थांबूया. आणि सगळ्यांना कळालं एक्झाम होणार आहे 2 नोव्हेंबर पासून. ओके, सगळ्यांनी प्रिपरेशन करायला स्टार्ट करा. चला, बाय एव्हरीवन. सगळ्यांनी क्लास लेफ्ट करा. Bye, ma'am. बाय. चला, लेफ्ट करा क्लास पटकन. कोणी क्लास मध्ये नाही पाहिजे. चला, वल्लभ, विराज, मधुरा, क्लास लेफ्ट करा. क्लास लेफ्ट करा. विराज आणि वल्लभ क्लास लेफ्ट करा. चला पटकन. विराज, क्लास लेफ्ट कर पटकन. क्लास लेफ्ट करा. विराज, क्लास लेफ्ट कर.